राम राम शेतकरी मित्रांनो, पाहुयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव मध्य प्रदेशातील महत्त्वाचा कांदा मार्केट इंदोर मंडी बेंगलोर व हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक 8 सप्टेंबर 2025चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे. मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहे का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. तर मित्रांनो, सर्वात आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचा कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून. लासलगाव येथे 500 वाहनांमधून 7,850 क्विंटल कांद्याची आवक ही पहिल्या सत्रामध्ये आलेली आहे. 600 रुपयापासून 1,652 रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे आज कांदे साईजनुसार विकले आहेत. तर सरासरी कांद्याचे भाव 1,250 रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदा लासलगाव येथे विकलेला आहे. मित्रांनो, लासलगाव येथे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाहण्यास मिळत आहेत. इंदोर मंडी येथे आज 45 ते 50 हजार गोण्यांची आवक जवळपास आलेली होती. इंदोर मंडी येथे जे कांदे आले होते ते 70% कांदे हलके हे आलेले होते, ज्यामध्ये डागी चॉकलेटी पत्तीवाले कांदे हे जास्त होते. तर गुलटी व छाटण 300 रुपयापासून 400 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहे. तर हलका गोल्टा 450 ते 600 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे. सुपर गोल्टा 600 ते 800 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे. ॲव्हरेज कांद्याचे भाव 800 रुपयापासून 1,100 रुपये क्विंटलपर्यंत निघाले आहेत. सुपर कांदे 1,200 ते 1,400 रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत. तर एक्स्ट्रा सुपर कांद्याचे भाव 1,500 रुपये क्विंटलपर्यंत आज इंदोर मंडी येथे कांदे विकले आहेत. तर मित्रांनो, इंदोर मंडी येथे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याचे भाव आज स्थिर पाहण्यास मिळाले. तर हैदराबाद येथे आज 165 गाड्यांची आवक आहे. हैदराबाद येथे कांद्याची आवक आज वाढलेली आहे. अहिल्यानगर संभाजीनगर एरियातले कांद्याचे 1-2 लॉट 1,900 ते 2,000 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत. बिग साईज कांदे 1,700 ते 1,800 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत. मिडियम कांदे 1,200 ते 1,300 रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत. तर डिस्कलर कांदा 700 रुपयापासून 1,000 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे. मित्रांनो, आज हैदराबाद येथे कांद्याची आवक ही वाढलेली आहे. काही गाड्याही आज हैदराबाद येथे खाली करण्यासाठी त्याला जागाही मिळालेली नाही. हैदराबाद येथे आवक आज जास्त होती. बाजारभाव जर मागील बाजाराच्या तुलनेत पाहिले तर हैदराबाद येथे जवळपास स्थिर दिसून येत आहेत. तर बेंगलोर येथे आज आवक मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे. 75,100 गोण्यांची आवक बेंगलोर येथे आज आलेली आहे. कर्नाटकाचा 40% कांदा यामध्ये होता. जुना कांदा 1,000 रुपयापासून 1,400 रुपये क्विंटलपर्यंत तो विकलेला आहे. तर महाराष्ट्रातील 60% कांदा होता अहिल्यानगर एरियातला, त्याचे 1-2 लॉट 2,000 ते 2,200 रुपये क्विंटलपर्यंत भाव त्याला निघाला. बिग साईज कांदे 1,700 ते 1,900 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मिडियम कांदे 1,300 ते 1,500 रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत. नवीन कांद्याची आवकही थोडीशी वाढलेली आहे. 24,000पेक्षा जास्त गोण्यांची आवक नवीन कांद्याची आज बेंगलोर येथे आहे. यामध्ये क्वालिटी कांदा हा थोडासा आज जास्त प्रमाणामध्ये आहे. 30% कांदा क्वालिटी चांगली आहे. अनक्वालिटी कांदा 70% आहे. त्याला बाजारभाव क्वालिटी कांद्याला 800 रुपयापासून 1,700 रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज निघाले. अनक्वालिटी कांदे 100 ते 800 रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत. मित्रांनो, एकूणच बेंगलोर येथील भाव जर पाहिले तर जुन्या कांद्याचे भाव हे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये थोडेसे आज 1 रुपयांनी कमी झालेले आहेत. मोठ्या साईज कांद्यामध्ये सरासरी कांद्याचे भाव हे स्थिर आहेत. नवीन कांद्याचे भावही स्थिर आहेत. परंतु मित्रांनो, आवक जर पाहिली तर बेंगलोर हैदराबाद येथे आज मोठ्या प्रमाणामध्ये आवक वाढलेली दिसून आलेली आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.